राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, नमस्कार। सर्वात अगोदर तर सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी, खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सांगत आहे। कांद्याला पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे। काय कारण आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। त्या अगोदर मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। खरीपात नुकसान 48 लाख हेक्टर, भरपाई 2204 कोटींची, पंचनामे सुरू। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने 37 लाख शेतकऱ्यांना 4 वेळा मदत जाहीर केली आहे। राज्यात खरीप हंगामात 27 सप्टेंबरपर्यंत एकूण 47,95,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। फेब्रुवारीपासून ऑगस्टपर्यंत अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 37,24,000 शेतकऱ्यांना 4 वेळा आतापर्यंत 2,542 कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे। त्यात जून ते ऑगस्ट या खरीपाच्या 3 महिन्यात एकूण 25,68,000 हेक्टरवरील पिकाच्या नुकसानीपोटी 2,204 कोटी मदत दिली आहे। जालना जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत। केवळ सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे 24 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 22,27,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। राज्यात फेब्रुवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यात राज्यातील सर्वच 34 जिल्ह्यातील पिकांना फटका बसला होता। कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 1,87,000 हेक्टरवरील पिकाचे यात नुकसान झाले। सुमारे 4 लाख शेतकरी यात बाधित झाले होते। पंचनाम्यानुसार त्यांना 337 कोटी 42 लाख रुपयाची रक्कम 22 जुलै आणि 12 सप्टेंबर या 2 टप्प्यात देण्यात आली आहे। आता मित्रांनो, पंचनाम्यानंतर यात 114 कोटी रुपयाचे नुकसान। महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार यात 114 कोटी 95 लाख रुपयाचे नुकसान झाले असून राज्य सरकारने आतापर्यंत 6 जून, 12, 17 आणि तसेच 23 जून रोजी 101 कोटी 88 लाख रुपयाची मदत जाहीर केली। जुलै महिन्यात 21 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला। यात 1,44,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले। त्याचा फटका 2,01,000 शेतकऱ्यांना बसला। पंचनामे केल्यानंतर 128 कोटी 75 रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला। त्यापैकी राज्य सरकारने 12, 17 व 23 सप्टेंबर रोजी 117 कोटी 82 लाख रुपयाची भरपाई मंजूर केली। तर ऑगस्ट महिन्यात 31 जिल्ह्यातील 29,91,000 शेतकऱ्यांच्या 24,13,000 हेक्टरवरील शेतीला अतिवृष्टीचा दणका बसला। 30 जिल्ह्याच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाला असून जालना जिल्ह्यात अजूनही पंचनामे सुरू आहे। मित्रांनो, अजूनही पंचनामे सुरू आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी अजून मदत जाहीर झाली नाही त्या ठिकाणी सुद्धा लवकरच मदत जाहीर होण्याची अतिदाट शक्यता आहे। कृषी संचालक वेगवेगळ्या भागात जाऊन याबाबत पाहणी करत आहेत। सप्टेंबरच्या पंचनाम्याचा अहवाल पाठवण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पाठपुरावा सुद्धा सुरू आहे। रफिक नाईकवाडी संचालक यांचे मत। मित्रांनो, वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे। एकदा कांद्याचे भाव सांगतो, नंतर याच्या काळातील परिस्थिती। कोल्हापूर येथे जास्तीत जास्त कांदा 1,600 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा 2,000 रुपये। त्यानंतर कराड जास्तीत जास्त कांदा 1,800 रुपये। त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त 1,600 रुपये। त्यानंतर वडूज लाल कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 2,400 रुपये। त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1,700 रुपये। वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर बारामती जळूची नंबर 1 जातीचा कांदा जास्तीत जास्त 1,700 रुपये। नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त 2,000 रुपये। त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,930 रुपये। त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,600 रुपये। त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,801 रुपये। त्यानंतर रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,600 रुपये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की गेल्या आठवड्याभरापासून किंवा एका महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार केलेला आहे आणि याचा परिणाम असाही झाला आहे की भरपूर कांदा सुद्धा सडलेला आहे। येत्या काळात कांद्याची आवक घटून थोडीशी तेजी येण्याची शक्यता आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत।